नमस्कार मित्रांनो, आज आपण पन्हाळा किल्ल्यावर आलेला आहे. कोल्हापूर पन्हाळा. आणि पन्हाळा किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची खूप मोठी असं काम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची इथं वास्तव आहे. त्या पन्हाळा किल्ल्याबद्दल आपल्याला आज हेमंत गायकवाड हे गाईड आहेत इथे आणि ते संपूर्ण विस्तृत अशी माहिती सांगणार आहेत. जे पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटचं महत्त्व सांगणार आहे. तिथं सांगणार आहेत, हिस्ट्री सांगणार आहेत आणि त्याचा संदर्भ सांगणार आहे. तर आपण सर्वजण आज पन्हाळ्याची माहिती घेऊया. हे तिसरे गेट. घडलेली घटना अशी की शिवाजी महाराज गडा असताना सिद्धिजोने या गेटवर तोफेची गोळी मार आणि तोफा टाकून दरवाजे पडले नाही. बाजूला वर बघा, दोन्ही दगडाच्या मध्ये मोठी भेग आहे. तिथे पहिला तोफेचा गोळा लागलेला आहे. दुसरा 4 फूट खाली 3च्या दगडात तड गेलेला आहे. आणि तिसरा इथं समोर चौकडीला आडवं दगड का हे आपल्याला दिसतंय गोलगोल बिजागरे. आणि हे पहिलं गेट आहे. याचं बांधकाम कसं मध्ये शिशीत आहे, लेड ओतलेलं आहे. लोखंडासारखं दाखवलं लेड शिसू ओतणं, जेणेकरून कशात देखील हल्ला केला तर पडू नये म्हणून शिसू वापरलेलं. काही जागा दिसते पहिली लोक बसायचे. वरची जागा नगारखाना, नगारामधला की दरवाजे बंद. आणि ते विहीर आहे बघा, विहिरीला 5 फुटावर पाण्याची बंद. पण पन्हाळा किल्ल्याचे वेगवेगळे पॉईंट बघतो. ते सर्वप्रथम पडलेला प्रश्न की किल्ला कुठे आहे. ज्या ठिकाणी तुम्ही आता पावती घेतली त्या ठिकाणी गडाचं मेन गेट होतं. जसं रायगड, प्रतापगड, सज्जनगड कोणताही किल्ला आपण बघायला निघालो की चालत जातो असं. आणि एक मोठा दरवाजा लागतो हा म्हणतो किल्ल्याच्या जवळ प्रवेशद्वार. तर प्रवेशद्वार त्या ठिकाणी होता. नाव होतं 4 दरवाजे. ती इंग्रजांनी 1844 मध्ये तोफेतोंडी पाडली आणि त्यामुळे तुमची गाडीच किल्ल्यावर आली. त्यामुळे तुम्हाला ही किल्ला जाणवण्याका तर गाडी गडावर फिरते म्हणजे किल्ला नव्हता हे आपल्या डोक्यात आहे. महाराष्ट्रातला 350 किल्ल्यामधला एकमेव गड आहे पन्हाळा. ही गाडी पूर्णपणे फिरणारा 400 एकरमध्ये. अनेक किल्ले कसे छोटे असतात, एका पॉईंट उभारलं की सगळं तटबंदी बाहेरचा परिसर दिसतोय, किल्ला झाला चला खाली. तसा हा गड नाही, 400 एकरमध्ये पसरला आणि वेगवेगळ्या राजांनी राज्य केलेला हा किल्ला आहे. तर हा किल्ला 1000 वर्षापूर्वीचा आहे. राजाचं नाव आहे सिल्लारवंशी राजा भोज. साल आहे 1052 साली सुरू केलेला किल्ला 1112 मध्ये पूर्ण झालेला. म्हणजे पूर्ण पन्हाळगड बांधायला 60 वर्ष लागलेली. तर राजा भोजने त्यावेळेला गडाचं संस्कृत भाषेत पहिलं नाव ठेवलं पन्नग आलय. पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे नाग लोकांची वस्ती असल्यामुळे राजा भोजने हे नाव दिलं. मग दुसरा राजाला विजापूरचा आदिलशाह, त्यानेही किल्ल्यावरती आणखीन माती बांधल्या. हिंदीत नाव ठेवलं शहानबी दुर्ग, म्हणजे आपले शिवाजी राजांचा जन्म होण्याच्या आधी 200-250 वर्ष अगोदर सगळा किल्ला तयार होता. तर शिवाजी राजांनी आदिलशाही लढाई करून किल्ला जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हाळगड, पन्हाळा किल्ला. आणि या पन्हाळगडावरती शिवाजी राजांचं कोण आलं, त्यांची सुनबाई आली रणरागिणी ताराबाई. राजारामाची पत्नी शिवरायांची सून हंबीराव मोहितींची मुलगी ताराबाई त्यांच्याकडे हा किल्ला होता. आणि या ताराबाईंच्या नंतर आले मग इंग्रज. त्या इंग्रजांनी काय केलं तर गडाचा दरवाजाच पाडला. मग त्यानंतर तुम्ही आता डायरेक्ट गाडी घेऊन गडावरती आला. तर मी सांगितल्याप्रमाणे ही वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजांनी राज्य केलं आणि त्यामुळे एरिया मोठा असल्यामुळे पॉईंट सगळे लांब लांब बांधले. तर ह्यो पहिला पॉईंट आहे धान्याची कोठार, अंबरखाना, बाले किल्ला असं 3 नावानं ओळखतात. बाले किल्ला पण आहे. तर कुणी बांधलं तर राजा भोजने बांधलेला. 1000 वर्ष लागली. 1000 वर्षी माती का टिकतात. आपल्या घरामध्ये भिंत असते एका दगडाची, लाईफ आहे 100 वर्ष. तिने एवढीशी भिंत बांधली नाही, तिने 12 फुटाची बांधली. तुम्ही काय म्हणाले खुली असेल, खुली नाही. इथे भिंत चालू होते, इथे भिंत सपते. हे अखंड वॉल आहे आणि इथली इमारत झाली. 1000 वर्ष दगडी स्लॅब आहे.
खाली बघा, खाली बघा. पूर्णपणे गोडाऊन. आणि या गोडाऊनमध्ये काय ठेवायचे? पूर्वी फक्त भात, तांदूळ ठेवायचे. तांदूळ 4 दरवाजे, पुढे 2 येतो. सारखं उघडलं की धान्य खराब होण्याचा उपाय, दरवाजे पॅक, लाकडी दरवाजे. सगळं पॅक केलं, झाला डबा. मग डब्यात भात कुठं टाकायचं? तर वरच्या ओढात टाकायचं. मला बाहेरनं पायऱ्यात पोतीवर घेऊन जायची आणि वरनं पोतं फोडून भात ओतायची. किती? 5 लाख पोती. जशी पाण्यात टाकी पाण्याने भरती तसं भातानं पूर्ण भरलं. मग आता हे काढायचं कुठून भात? इकडे आलो. पूर्वी तिकडं पाराने 3 फुटाचा असं स्लोप होता. असं जशी पाण्यात टाकी भरली, कॉक ऑन केलं, पाणी तिथं होल आहे. कोकणात गेल्या गेल्या कणगी म्हणतात. तुमच्याकडे काढला, कशाचं टेचला, हलवलं, वरनं प्रेशर आहे, इकडे स्लोप आहे, इथून धान्य पाहिजे. राजा भोजनी केलेलं बांधकाम 10व्या शतकात, वापर केला 16 शतकात छत्रपती शिवाजी महाराज. सिद्धीचा वेढा पडला काढाला, 40,000 फौजेचा महाराज किल्ल्यावरती अडकले. तर 4-6 महिने हे धान्य त्यांना पुरलेलं आहे. आणि हे धान्य संपलं म्हणून सिद्धीचा वेढा पुरून मसाई पठारानं महाराज विषयागडला गेले. तर 6 महिने भात खाऊन दिवस काढले नाही. अजून 2 कोठार पडली. याला तुमच्या लक्षात आलं की आपण काढायच्या खरंच एवढ्या उंचीवर काढ. ही काढायला अशी भिंत आहे. कुठे 1-2-3 फूट आहे. खालने 100-125 फूट आहे. आणि त्या खाली दरी 250-300 फूट आहे. तटबंदी 9 किलोमीटरची आहे. बुडापासून भिंत पूर्ण गडाला 9 किलोमीटरची भिंत आहे. आणि 9 किलोमीटर दिसत नाही का? तर गडाला हे जंगल. जंगलामुळे किल्ला झाकून गेला, ही चांगली गोष्ट आहे. पण शत्रू लोक पूर्वी या जंगलात जो घुसले तर आपल्या अडचणी निर्माण करणार दिसणार नाही. तिथे तर ते जंगलात घुसण्याआधी आपल्या नजरेच पडले पाहिजे ना. उंच मारता 1-2 नसून असे किल्ल्याला 38 बुरुज आहेत. हा दोन्हीकडनं पारा दोचुंडी बुरुज, पश्चिम साईडला पुसाडी बुरुज, काळा झाडात बनला काली बुरुज. तर वेगवेगळ्या आकारानुसार वेगवेगळी नावं आहेत. तर सगळे बुरुज काय आपण बघत बसणार? सुसज्ज असा बुरुज व्ह्यू पॉईंट आहे. संपूर्ण किल्ल्याबाचा परिसर तुम्हाला दिसतो. सिद्धीचा वेढा पुरून महाराज इकडे विशाळगडला एका दिवसात गेले. आपल्याला जायला 2-2.5 दिवस लागतात. तर असं का? तर पूर्वी काही माणसं कशी होती आणि काय होती हे सांगणार नाही. या पारा चढल्या त्या माणसांची आठवण तुम्हाला येणार आहे. फोटो पॉईंट आहे, वर जाऊन बघून या. मग आपण शिवराय किल्ल्याची सगळ्यात उंच इमारत आदिलशाही बांधली. नमाज पडण्याचं ठिकाण सदरी महिला नावानं ओळखायची. पण शिवाजीराजांनी किल्ला जिंकला आणि मराठीत नाव दिलं पन्हाळगड. तसंच मराठीत नाव आहे सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत, एक राहण्याचं ठिकाण. छत्रपती शिवाजीराजांची याच इमारतीमध्ये गुप्त मीटिंग चालली. सिद्धीचा वेढा पडला. या गडाला 40,000 फौजेचा महाराज पन्हाळगडावरती अडकले. 4-6 महिने राजे आपले या पन्हाळगडाची आपण कोठारं पाहिलीत. या कोठारा साह्यावरती जगत होते. या इमारतीमध्ये काही मीटिंग घडामोडी चालायची. पण जेव्हा पावसाळे धान्य संपत आलं तर वेढा फोडण्याकरता महाराजांनी त्याला डमी राजे बोलवले. शिवा काशी शिवा नाही. पावनखिंड पिक्चर आपण बघितला हर महादेव. तर याच इमारतीत 2 शिवाजी महाराज निघाले 12 जुलै 1660ला. राजे मसाई पठाराच्या मागच्या बाजूस त्यांच्या कब्जेत गेले आणि खोट्या महाराजांना खरी महाराज समजून वेढा फुटलेला आहे. आणि महाराज इथे विशाळगडला 9ची वळीसाठी गेलेले. तर 4-6 महिने महाराजांची जे पन्हाळगडात मीटिंग घडामोडी चालायच्या या ठिकाणी चालायच्या. म्हणून खाली विहीर आहे. अंधारात ठेवलेली विहीर म्हणून नाव पडलं अंधार बाव, अंधार बावडी. विहीर लोपण्याचं कारण असं की दुश्मन लोक गडा यायचे, उघड्या विहिरीत विष टाकायचे. का तर सैनिक लोक पाणी पिऊन मोर देत नाही. जो उघड्या विहिरीत कुणीचित पाणी राहावं, विष बाधा होऊ नये म्हणून खाली लोपलेली विहीर.
दुसरा मी आता पाहिला की मोठा दरवाजा बंद झाला की छोटा दरवाजा जास्त लोकांनी किल्ल्यात ये-जा करायला आणि वरचा मजला सैनिक लोक बसायचे. मेन हेतू काय तो उघड्या विहीर टाकलं तर सेफ पाणी राहावं म्हणून खाली ठेवलेली विहीर आहे. आता पाहिली तशी विहीर आहे, जाण्यासला बघू शकतो.